रस्ता सुरक्षा अभियान 2025 परवाह अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक आणि SMBT मेडिकल सायन्स अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथे दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री प्रदीप शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती गुंड मॅडम आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री निवास जेल्लावार तसेच मोटार वाहन निरीक्षक श्री जमीर तडवी, अविनाश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदान जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर उपस्थितांना डॉक्टर हितेंद्र गडकरी, न्यूरोसर्जन, SMBT हॉस्पिटल यांनी अपघात झाल्यावर प्रथमोपचार आणि अवयवदानाविषयी माहिती दिली आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते श्री प्रल्हाद मिश्री यांनी अवयवदानाविषयी असलेली अंधश्रद्धा दूर करून अवयवदान कसं करावयाचं याविषयी माहिती दिली आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री श्रीनिवास जेल्लावार यांनी रस्ता सुरक्षाविषयी माहिती देऊन रस्ता सुरक्षेची शपथ दिली आहे. या प्रसंगी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे ओम मोटर स्कूलचे संचालक श्री महेंद्र धोंगडे, नाशिक मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे उपाध्यक्ष अक्षरा मोटार ड्रायव्हिंगचे स्कूलचे संचालक अभिजित गोधडे, सचिन मोटर ड्रायव्हिंगचे स्कूलचे अभिजित गोधडे, सचिन मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विलासजी निकम, कुटे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक राहुलजी कुटे, न्यू मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक प्रतीक अरिंगळे, नितीन धामोडे, चेतन माळी, योगेश गंभीरे, रुद्र व्यवहारे, विनायक मुराडे, समाधानजी कासार आदी कर्मचारी उपस्थित होते. ठीक आहे. चला रात्रीची जास्त काळजी घ्या, आपल्या वाहनांची काळजी घ्या. टेल लॅम्प नसतो बऱ्याच गाड्यांना. गाडी घेतली 3 लाखाची, त्याचं मेंटेनन्सच केलं नाही 2-3 वर्ष. टेल लॅम्प गायब आहे, ब्रेक लाईट गायब आहे. आपल्या वाहनांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आपलं थीम ह्या वर्षी 2024 परवाह काळजी स्वतःची, काळजी सर्वांची. म्हणतात ना, आपल्यापासून सुधारणा करा. आपण आपली स्वतःची काळजी घेतली, ऑटोमॅटिक सर्वांची काळजी होते. तुमची, तुमच्या मित्रांची, कुटुंबियांची सर्वांची काळजी घ्या आणि रस्त्यावर अपघात होणार नाही याची दक्षता घ्या. धन्यवाद. आणि मी परत एकदा सांगतो, आमचा प्रोग्राम 10 वाजता आहे. न्यूरोसर्जन येणार आहे, समितीचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पण येणार आहेत. तरी सर्वांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. आपल्याला कळेल त्याच्याविषयी. तर कोणाला खूपच अर्जंट आहे, ड्युटी जाणं खूप, एखादी डॉक्टर असतील त्यांना ऑपरेशन करायचं आहे, असं नाही जाऊन तिकडे काही काम नाही, पण स्किप नका करा. थँक्यू. आपलं 106 नंबरमध्ये 106 आमची रूम आहे. त्याची कॅपॅसिटी काही एवढी जास्त नाही, 100 कॅपॅसिटी आहे. तर त्याच्यामुळे मी पहिले असं नाही की मी सांगितलं की आता सर्वच जाईल. त्या दिवशी सगळ्यांचीच गरज नाही. ठीक आहे. थँक्यू. आणि हे खूप चांगलं एवढे जे ड्रायव्हिंग स्कूलचे जे आपले डायरेक्टर लोक आहेत, खूप चांगलं शिक्षण देतं तुम्हाला. त्याचं फक्त हे नका समजू, त्यांनी शिकवलेली छोटी छोटी गोष्ट सुद्धा काम येते. ठीक आहे. हातामध्ये गाडी कशी चालवणे, रात्रीची गाडी कशी चालवणे, गाड्या सर्वांना येतात, पण नियमानुसार चालवणं गरजेचं असतं. काळजी घ्या सर्वांनी. थँक्यू. त्याच्यामुळे तुम्हाला खूप अर्जंट कॉल आलेला असेल, 1 वाजता साईडला गाडी घ्यायची, बोलून घ्यायची, त्याच्यानंतर जायचं. मनात कोणी ठेवायचं आपण काय बोलतो, कारण आपण बोलताना आपलं मन तिकडं जातं आणि आपल्या समोरच्या रस्त्यामध्ये तिकडचं व्हिज्युलायझेशन दिसतं. कोणी हॉस्पिटलमध्ये, कोणी शाळेत, तो विचार करतो. त्यामुळे मोबाईल. दुसरी गोष्ट आहे, जीवनज्योत फूड संघटन म्हणून एक आलेला आहे. त्या कायद्यानुसार पहिले कसं ॲक्सिडेंट मला पोलिसकडे जवळ आहे, सर्व गोष्टीमुळे सगळे कोणी पण त्याच्याजवळ थांबायचं नाही. आता ह्या कायद्यामुळे तुम्हाला दिसलं कोणी ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याला मदत करतो. जीवनज्योत चांगली योजना, त्यानुसार कुठलाही पोलीस तुम्हाला नाव सुद्धा जवळच्या हॉस्पिटल, कुठलंही हॉस्पिटल, नियरेस्ट हॉस्पिटलला त्याला घेऊन जायचं. त्या हॉस्पिटलची जबाबदारी त्याचा खर्च सरकार करणार. ठीक आहे. आणि जो गोल्डन आवर म्हणतो, 1 तासात जर तुम्ही त्या अपघातीला घेऊन गेले तर 100% तो वाचतो गोल्डन आवरमध्ये. जर तुम्ही लेट केलं, जसं लेट कराल तसं ते त्याचं मृत्यूचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे जरूर मदत करा. जीवन